नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्र सरकारनं न्यायालयामध्ये आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे। विषय पदोन्नतीतल्या आरक्षणाचा आहे। या निमित्तानं न्यायालयात करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात भटक्या आणि विमुक्त समाजाच्या बाबत केलेलं विधान हे नव्या वादाचं कारण ठरणार असं स्पष्ट होतंय। महाराष्ट्र विकास आघाडीच्या कडून न्यायालयात असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय की भटक्या विमुक्तांना पदोन्नतीत आरक्षण देता येणार नाही, कारण हे आरक्षण घटनाबाह्य आहे आणि जर समजा ते द्यायचं असेल तर केंद्राला घटना दुरुस्ती करावी लागेल। भटक्या आणि विमुक्तांच्या सोबत स्पेशल बॅकवर्ड क्लास अर्थात यापूर्वीपासून आपण ज्यांना SBC या श्रेणीमध्ये मोजतो त्या वर्गाला सुद्धा हाच नियम लावायचा असं मवियानं ठरवलेलं दिसतंय। एकूणात आधी मवियानं पदोन्नतीतलं आरक्षणच द्यायचं नाही असं ठरवलं होतं। त्याच्याच संदर्भातले विविध शासनादेश निघाले आणि आता तर न्यायालयातलं प्रतिज्ञापत्र सुद्धा समोर आलं। एकूणात या सरकारला आरक्षण द्यायचं आहे की नाही? एका बाजूला मवियानं मराठ्यांचं आरक्षण गमावलंय, ओबीसींचं आरक्षण हातातून जाऊ दिलंय आणि पदोन्नतीतलं आरक्षण हाणून पाडलंय। या तीनही स्तरावर आरक्षण विषयक स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यकर्त्यांची ही अशी भूमिका निश्चितच प्रश्नचिन्हांकित करावी अशीच आहे। लक्षवेधीत त्यानिमित्तानं आजचा सवाल, पदोन्नतीत भटक्या आणि विमुक्तांना आरक्षण आहे की नाही? या निमित्तानं आपल्या चर्चेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत, आपल्या सोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत, राजकीय भाष्य करण्यासाठी या विषयावर आपल्या सोबत दोन मान्यवर आहेत। आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये आणि भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री प्रवक्ता या नात्यानं राम शिंदे। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात। थेट आणि पहिला मुद्दा आत्ताच्या घडीला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी। सदावर्तेजी, न्यायालयात असं काय घडलं की मवियाला भटक्या आणि विमुक्तांना पदोन्नतीत आरक्षण नाही अशी भूमिका घ्यावी लागली? ती भूमिका घेत असताना काय शब्द वापरले आहेत तेही आपण वाचून दाखवावेत। महाराष्ट्राच्या माध्यमातून भारतातल्या आणि महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांना मला सांगायचं आहे की 29 सप्टेंबर 2021 या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ॲडव्होकेट सचिन पाटील यांनी ॲडिशनल ॲफिडेव्हिट सादर केलं। त्या ॲफिडेव्हिटमध्ये स्पष्टपणे जे आहे आर्टिकल 16 चा उल्लेख करण्यात आला आणि आर्टिकल 16च्या आरक्षणाच्या संबंधाचा उल्लेख करत पान नंबर 41 आणि 42 वर स्पष्टपणे सांगण्यात आलं की भटक्या विमुक्तांना आरक्षण देणं स्टँड इनव्हॅलिड आहे, म्हणजे असंविधानिक आहे। आता अशा प्रकारची कृती मी म्हणजे आतापर्यंतच्या एकाही प्रकरणामध्ये कोणत्याच राज्यांच्या वतीने मी पाहिलेली नव्हती। म्हणजे पहिल्यांदाच दावा ईश्वर त्यांनी लावला आणि तो दावा ईश्वर लावताना त्यांनी जे आहे दोन गोष्टी म्हणजे प्रामुख्याने चुका म्हणा किंवा हेतुपुरस्कर चुका म्हणा, मराठा आरक्षणाच्या नंतरचं जे फ्रस्ट्रेशन होतं आणि अजित पवार यांची जी लॉबिंग होती त्याच्या माध्यमातून सातत्यानं हे रिझर्वेशन मिळू नये असा प्रयत्न चालवला गेला। काही दिवसामध्येच म्हणजे मॅट कोर्टामध्ये ज्यावेळेस नागपूरचे मंत्री नितीन राऊत होते, त्या नितीन राऊतांनी जे पत्र दिलं होतं त्या बाबतीत कोर्टामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे आणि ते शासनाचं मत नाही। आणि त्यानंतर उच्च न्यायालयात तेच घडलं आणि सर्वोच्च न्यायालयात मात्र आम्ही काय केलं होतं की अनुसूचित जातीच्या संदर्भानं अराजकीय लोक एकत्र केले होते आणि त्याच्या माध्यमातून एक डेटा तयार केलेला होता आणि तो डेटा गुणरत्न सदावर्ते आपली भूमिका लक्षात आली। आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीची भूमिका न्यायालयात मांडली गेली ती निश्चितच भटक्या आणि विमुक्त समाजासाठी धक्कादायक आहे। भटका आणि विमुक्त समाज हा पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या लढाईत असा वेगळा काढून ठेवता येईल का? SC आणि ST अनुसूचित जाती आणि जमातींच्या साठी वेगळा नियम, वेगळा न्याय
आणि भटक्या विमुक्तांना पदोन्नतीतल्या आरक्षणातला वेगळा न्याय असा देता येऊ शकतो का? आणि त्याचबरोबर हरिभाऊ राठोड, भटक्या विमुक्तांच्यासाठी आपण आधीच्या प्रश्नांसह याही प्रश्नाचं उत्तर द्या. अशा प्रकारे दुजाभाव करण्याची मानसिकता आणि वृत्ती नक्की कोणाच्या डोक्यातून आली असेल? नाही, हे सरकार कोण चालवतं हा सुद्धा प्रश्नच आहे. जर नाही हरिभाऊ, हे तर काही लपून नाही राहिलं की हे सरकार कोण चालवतं. तुम्हाला का प्रश्न पडावा? नाही, चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्या समितीला काय काम सांगितलं होतं की डाटा गोळा करा. याने जावाई शोध कुठून लावला आणि आपण स्वतः मत कसं इनव्हॅलिड कसं सांगताय तुम्ही काय सुप्रीम कोर्ट आहे का? तुम्ही कसं ठरवलंय की हे इनव्हॅलिड आहे? देशाचं संविधान आहे 16(4) प्रमाणे हे आरक्षण मागासवर्गीयांना आहे. अलीकडे जेव्हा मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भात स्पष्टपणे सांगितलं आलं आहे की 16(4) नुसार राज्याला अधिकार आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगतो ॲडिशनल की 30 नोव्हेंबर 1948 साली जेव्हा हे कलम पास झालं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना असा प्रश्न विचारण्यात आला होता, डॉक्टर भीमरावजी लेट मी नो व्हॉट इज मीन बाय बॅकवर्ड क्लास. त्याच्यामध्ये उत्तर देताना बाबासाहेबांनी सांगितलं की 16(4) नुसार आम्ही राज्याला अधिकार देतो आणि हे राज्याचे अधिकार असतील म्हणून जी तरतूद आहे. एकच मिनिट जी. राज्याच्या मते एखाद्या मागासवर्गाला एखाद्या राज्यात योग्य प्रतिनिधित्व नसेल तर आरक्षण करण्यास बाध्य असणार नाही, ही स्पष्ट तरतूद आहे. मग हे असं असताना हे जे चीफ सेक्रेटरीच्या अंडरचे 4-5 सेक्रेटरी होते त्यांनी लिगल ओपिनियन घेतलंय का? यांना लिगल ज्ञान आहे का यांना लिगल ज्ञान? आपण हरिभाऊ आता एकच मिनिट. आपण इतका गंभीर सवाल उपस्थित करता आहात, ज्या मंडळींवर तो उपस्थित करता ती कोण मंडळी आहेत तेही आपल्याला पाहावं लागेल. हे प्रतिज्ञापत्र लिहून देणारी मंडळी कोण आहेत पहा. सुमित भांगे सेक्रेटरी आहेत SDC जनरल ऍडमिनिस्ट्रेशन सामान्य प्रशासन विभागाचे. ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अर्थात आदिवासी कल्याण विभागाचे आहेत अनुप कुमार यादव. JP गुप्ता आहेत प्रिन्सिपल सेक्रेटरी OBC वेलफेअर ओबीसींच्या कल्याणाच्या साठीच्या विभागाचे. नीरज ढोले प्रिन्सिपल सेक्रेटरी विधी व न्याय. त्याचबरोबर संजय चहांदे आहेत ऍडिशनल चीफ सेक्रेटरी अतिरिक्त मुख्य सचिव पाणी पुरवठा आणि स्वच्छता. अरविंद कुमार ऍडिशनल सेक्रेटरी सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स अर्थात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता. सुजाता सौनिक ऍडिशनल चीफ सेक्रेटरी सेवा सामान्य प्रशासन विभागातल्या. आणि सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव. एवढी सगळी मंडळी आहेत तरी तुम्ही हरिभाऊ हा प्रश्न उपस्थित करता की यांना कायद्याचं ज्ञान आहे की नाही? हे सगळे IAS आहेत, हे काही संविधानिक तज्ञ नाही आहेत. यांनी हे सल्ला देऊ शकत नाही, लिगल ओपिनियन देऊ शकत नाही. यांना लिगल ओपिनियन देण्याचा अधिकार पण नाही आहे. आणि यांनी या प्रकरणात कशाला पडायचं की हे इनव्हॅलिड आहे संविधानिक? तुम्ही कोण होता? मग राज्य सरकारने दिलं आरक्षण, ज्यांनी दिलं तेच म्हणतात की इनव्हॅलिड आहे. आता मग हरिभाऊ एक पटकन प्रश्नाला पुढे नेऊ. आपण आपल्या या प्रश्नाच्या निमित्तानं राम शिंदे यांच्याकडे जातोय. रामभाऊ, हरिभाऊ राठोड आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून झालेला या मुद्द्यावरचा दावा प्रतिवाद आपण ऐकला. माझा एक थेट प्रश्न आहे, तुम्ही त्याचं राजकीय उत्तर देऊ शकलात तर अधिक उत्तम राहील. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप कोण ओढतंय? पदोन्नतीतल्या आरक्षणामध्ये असा भेदभाव कोणाला आणि का हवा आहे? राज्य सत्तेतलं कोण आहे ज्याने हे करायला घातलंय? रामभाऊ आपल्याला प्रश्न आहे. राम शिंदेजी. नाही, राम शिंदे यांच्यापर्यंत कदाचित प्रश्न पोहोचत नाहीयेत असं दिसतंय. तांत्रिक दृष्टीने त्यांच्या आजूबाजूला आवाजही आहे बऱ्यापैकी. गुणरत्न सदावर्ते आपल्याकडे जर समजा राम शिंदेजी माझा आवाज आणि प्रश्न पोहोचलाय का आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणांनी ते लेफ्ट झालेत. चर्चेला पुढे नेऊयात. गुणरत्न सदावर्ते आपली प्रतिक्रिया द्या. थोड्याच वेळात राम शिंदे जोडले जातील. आपण परत त्यांना प्रश्न विचारू आणि नंतर आपल्यासोबत प्रकाश गजभिये उत्तर द्यायला आहेतच.
गुणरत्न सदावर्ते कोण आहे, कोणाची मानसिकता आहे, कोणाला अशा पद्धतीनं पदोन्नतीतल्या आरक्षणामधला भेदभाव हवा आहे? मी परत कोणत्या राजकीय माणसाचं नाव घेतलं म्हणून ते राजकीय समजू नका, कारण ते स्टॅट्युटरी कमिटी होती. आज मला परत एकदा रिट्रेट करून सांगायचं आहे की मागासवर्गीयांना पदोन्नतीच्या आरक्षणासंदर्भात मालकी हक्कासारखा अजित पवारला अध्यक्ष करून ठेवलं होतं. अजित पवारचा काय अभ्यास आहे समजा, आणि त्या समितीच्या सोबत एक एक्झिक्युटिव्ह कमिटी होती आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीने म्हणजे अजित पवार आणि यांच्या म्हणण्यानुसारच कोणी सुद्धा मंत्र्यांच्या पुढे जात नसतंय. आणि राहिला प्रश्न गायकवाड असतील किंवा छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, यांचं रोल तुम्ही आणि जनता ठरवते की कोणत्या रोलला हे बसतात आणि यांचं किती चालतंय. इव्हन नितीन राऊतांचं किती चालतंय, मोर्चा काढतो, उपोषण करतो, त्यांची काही चालतीच नाहीये. त्याच्यामुळं अजित पवार हे म्हणजे वेगळे सांगण्याची गरज नाही, राजकीय आरोपही समजू नका, कारण स्टॅट्युटरी कमिटीचे ते अध्यक्ष होते आणि आम्ही म्हणालो होतो की अजित तुमचं म्हणणं थोडक्यात असं आहे की जो कोणी या संवैधानिक समितीचा प्रमुख आहे त्याची ही जबाबदारी असली पाहिजे. प्रकाश गजभी, आपल्याला प्रतिवाद करायची संधी, आपण बोला. राष्ट्रवादी काँग्रेसचं एक महत्वाचं नेतृत्व असलेल्या अजित पवारांच्या स्टॅट्युटरी कमिटी अर्थात संवैधानिक समितीच्या अंतर्गत जो विषय नेमला गेला त्या विषयाच्या अनुषंगानं असं प्रतिज्ञापत्र सादर झालंय. आधी याच समितीनं पदोन्नतीतला आरक्षणाचा अधिकार नाकारला आणि आता अमक्यांना देता येत नाही अशा प्रकारची एक नवी भूमिका घेतली. प्रकाश गजभी, आपलं उत्तर सुरू करायच्या वेळेलाच नेमकं आपलं नेटवर्क खराब कसं काय होत आहे? त्यांच्याकडे उत्तर नसेल. जी, आपण संधी देऊयात एकदा. प्रकाश गजभी, उत्तर सुरू करा. उत्तर हॅलो जी नाही, ते उत्तर देऊ शकणार नाही. प्रकाश गजभी, आता नेमका आवाज येत नाही. गेला आवाज गेला. बघा हरिभाऊ, आपणच बोला. आता बघा, सत्ताधारी गट आणि विरोधी गट या दोघांसाठीचे प्रश्न आणि नेटवर्क ऐन प्रश्नांच्याच वेळेला कसं जातं कळत नाही. आपण त्यांना परत एक संधी देऊ. आता हरिभाऊ राठोड बोलतील. आवाज येतोय का? आला. आता प्रकाश गजभी, आपला आवाज आला. येतोय का? आपला आवाज आला, पण आपली फ्रेम चुकलेली आहे. कॅमेरा आडवा धरावा लागेल आपल्याला. त्यांना परत प्रश्न विचारा जी. परंतु मी याचं उत्तर देतो. खरं म्हणजे काय आहे की आता 3 पक्षाचं सरकार आहे, त्यापैकी शिवसेनेला घेणं देणं नाही. हे आरक्षणाचं काही घेणं देणंच पडलं नाही. ते पूर्वीपासूनच आरक्षणाच्या विरोधात होते, हे स्पष्ट आहे. आता दुसरा पक्ष आहे राष्ट्रवादी पक्ष आहे आणि तो मेन कल्प्रिट आहे याच्यामध्ये. खरं म्हणजे काँग्रेसने या पक्षावर या सरकारला लाथ मारून बाहेर पडायला पाहिजे. या सरकारवर राहण्याचा अधिकार नाही काँग्रेसला. मी सोनिया गांधी, राहुल गांधी बरोबर काम केलेलं आहे. मला माहित आहे की ही मंडळी जर या विषयावर बाहेर पडली तर निश्चितपणे काँग्रेसला याचा निश्चितपणे फायदा होईल पुढे. कारण आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात की सरकार हे 3 पक्षाचं आहे, पण हे सरकार एकच पक्ष कुठला तरी चालवतो आणि त्यांच्या इशाऱ्यानुसार हे सगळं आरक्षणाचा बट्ट्याबोळ करणं चालू आहे. हे त्यांनी थांबवलं पाहिजे. आता खूप झालं. आता सगळ्या आरक्षणावर तुम्ही गदा आणलेली आहे. हरिभाऊ राठोड, आपलं मत पोहोचलं आणि आता प्रकाश गजभी सुद्धा आपल्याला उत्तर देऊ शकतील. तांत्रिक दृष्ट्या जोडले गेलेत. प्रकाशजी, थोडंसं मागे सरकून बसा आणि आपलं म्हणणं बोलायला सुरुवात करा. आपलं म्हणणं मांडू शकता प्रकाशजी, बोला लवकर. गुणवंत सदावर्ते साहेबांचा मी रिस्पेक्ट करतो, पण त्यांनी अजित पवार असो, धनंजय मुंडे असो, त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेब असो, यांच्याविषयी जे उद्गार काढले ते बरोबर नाही. जो कोणी मंत्री होतो आणि त्या ठिकाणी शपथ घेतो तर ते संवैधानिक पद आहे, त्यांना सगळे अधिकार त्या ठिकाणी संविधानाने दिलेले आहे म्हणून काम करतोय. तुम्हाला माहित नसेल तर संविधानाच्या कुठल्या कलमाखाली ते शपथ घेतात हे बघून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला राजकीय नेत्यांवरती आरोप सदावर्तीजी कोणावरही करता येतात. ते आरोप आपल्यावर प्रकाश गजभी, आपल्याला मुद्द्यावर लवकर यावं लागेल. थेट प्रश्न काय होता? प्रश्न असा होता की पदोन्नतीतल्या आरक्षणात भेदभाव का केला जातोय आणि अमुक गटाला पदोन्नतीतलं आरक्षण देताच येणार नाही अशा प्रकारचा दावा
हा IAS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करायचा या राज्य सरकारला काय गरज होती, काय अधिकार होता? प्रकाश गजबे त्यावर बोला. ते त्याचंच उत्तर त्यांनी सुरुवातच तशी केली की अगोदर अजित पवार अध्यक्ष होते आणि आता त्या ठिकाणी मुख्य सचिव अध्यक्ष आहेत. आता त्याच्यानुसार त्या ठिकाणी शपथपत्र सादर केलं सर्वोच्च न्यायालयामध्ये. मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्या मताशी गुणवंत सदावर्ती असतील. माझ्या समोर भारतीय संविधानाचं पुस्तक आहे, मूलभूत हक्क भाग 3. याच्यामध्ये जर आपण 16(4) क जर वाचला तर या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखाली सेवामध्ये ज्या अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जनजातीचा या राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नसेल त्यांना राज्याच्या प्रकाशजी तुम्ही वेळ घेताय. प्रकाशजी मुद्दा काय, बोलताय काय? तुम्ही सरळ सरळ सांगा ना की कोणाच्या मनात आहे भटक्या आणि विमुक्तांना पदोन्नतीत आरक्षण द्यायचं नाही असं कोणाच्या मनात आहे सरकारमध्ये? मवियाच्या कोणाच्या मंत्र्याचं नाव घेऊ शकणार आहात? नसेल तर मी राम शिंदेना संधी देतो. मगाशी त्यांच्यापर्यंत प्रश्न पोहोचला होता. प्रकाशजी आपण 1 मिनिट तर ऐकून घेतलं. आम्ही संविधानाचा पॅराग्राफ त्या ठिकाणी तुम्हाला सांगितला आहे. एक मिनिट ऐकत नाही आपण. देतो 1 मिनिट देतो. 1 मिनिट दिलं आपल्याला. प्रकाशजी 1 मिनिट देतो. मुद्द्यावर या. प्रमोशन मध्ये आरक्षण देण्यास कोणाची हरकत नाही. या ठिकाणी न्यायालयात आपण काय लिहून दिलंय बघा की तुमच्या सगळे कागदपत्र असायला पाहिजेत. त्यांनी कुठलंही त्या ठिकाणी विरुद्ध लिहून दिलेलं नाही. काय सांगताय? मी वाचून दाखवतो ना आपल्याला. मी आपल्याला वाचून दाखवू का प्रकाशजी? आहे हे राठोड साहेब अगोदर तुम्ही 16(4) C वाचा. त्याच्यामध्ये 1 मिनिट आपण त्या 16(4) C पर्यंत जायच्या आधी आणि प्रतिज्ञापत्रात काय लिहिलंय ते वाचायचंय का? प्रकाश गजबी मला वाटतं ते वाचणं खूप गरजेचं आहे. As there is no provision in the constitution to grant reservation in promotion to the denotified tribes, त्याचबरोबर notified tribes D या 3ही कॅटेगरीचा उल्लेख केलाय आणि त्याचबरोबर स्पेशल बॅकवर्ड क्लास the reservation granted to them in promotion is not valid अशा प्रकारचे शब्द आहेत. आता एकच मिनिट पटकन राम शिंदेसाठी संधी आहे ही. प्रकाशजी मी आपल्यापर्यंत येतो. राम भाऊ आता नीट आवाज येतोय माझा आपल्याला? येतोय जी. आपण उत्तर द्या. थेट मुद्द्यावर या. कोणाला पदोन्नतीतल्या आरक्षणात दुजाभाव करायचा आहे? कुठल्या पक्षाला या माध्यमातून पदोन्नतीतलं आरक्षण प्रत्यक्षात येऊ द्यायचं नाहीये? आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप कोण ओढतंय? हरिभाऊ राठोडांनी विषय केला की नेमकं हे सरकार कोण चालवतंय. अजितदादा पवार या समितीचे प्रमुख होते आणि त्या समितीचं कामकाज चालू असताना परत मुख्य सचिवाच्या अखेरीत ही समितीने गठीत केली आणि समितीच्या माध्यमातून हा केला. एकूणच या महाविकास आघाडी सरकारमधील सर्व घटक पक्षांचा हाच हेतू आहे की पहिल्यांदा ओबीसीचं आरक्षण 18 महिन्याच्या नंतर अफिडेव्हिट सादर केलं आणि आम्हाला हे करता येणार नाही अशा पद्धतीचं अफिडेव्हिट दिलं. आता हे भटक्या विमुक्ताच्या संदर्भामध्ये त्यांनी अफिडेव्हिट दिलं आणि म्हणून या महाविकास आघाडीच्या सरकारच्या घटक पक्षांचा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा भटक्या विमुक्तांच्या पाठी खंजीर खुपसण्याचं काम आणि सामाजिकदृष्ट्या ते योग्य नाहीये अशा पद्धतीचं अफिडेव्हिट सादर करणं हे गैर आहे आणि खऱ्या अर्थानं हे घटनाबाह्य काम करतायत. शेवटी सुप्रीम कोर्टाने निर्णय रामभाऊ आपल्याकडून मुद्दा पोहोचला. एक छोटी विनंती आहे रामभाऊ, कृपया ऐका माझं. तुमच्या आजूबाजूला बऱ्यापैकी आवाज आहेत, अनेक लोकांचे आवाज जे आपापसात बोलतायत ते सगळे ऐकायला येत आहेत. माझी विनंती आहे आपण जर समजा लेपल माईक लावू शकलात तर खूप बरं होईल, तुमचा आवाज स्पष्ट पोहोचेल. आपण 2 मुद्दे इथे उपस्थित केलेत की विद्यमान राज्यकर्त्यांनाच हे करायचं आहे आणि याच निमित्तानं पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या बाबतीत ही भूमिका मांडली जाते. रामभाऊ आणखीन एक संधी आपल्यासाठी. हे असं करून मिळणार काय मवियाला? मविया तर स्वतःला पुरोगामी म्हणवते. मग पुरोगाम्यांचं सरकार जर असं वागत असेल तर पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या बाबतीतली ही भूमिका न्यायालयात का मांडली जावी? राम शिंदे आपण उत्तर द्यायचंय.
अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण पदोन्नतीचं काढून घेण्याचा घाट या महाविकास आघाडी सरकारने घेतला की तो जो की घटनाबाह्य होता. ओबीसीच्या संदर्भामध्ये जे अफिडेव्हिट सादर केलं ते त्या ओबीसीच्या वरती अन्यायकारक होतं. आता हा तिसरा कार्यक्रम आणलाय त्यांनी विजेच्या संदर्भामध्ये प्रमोशन डावलण्याचा आणि तो अधिकाऱ्याच्या मार्फत अफिडेव्हिट सादर करण्याचा. हे महाविकास आघाडी सरकार आहे, परंतु हे महाविकास अत्यंत आघाडी चुकीचं सरकार आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार वक्तव्य नाही. राम शिंदे करताय तुम्ही. बरोबर नाही. केंद्र सरकारमध्ये तुमचं सरकार आहे, पूर्ण देश चालवत आहे. सुप्रीम कोर्ट असो किंवा कुठलाही कोर्ट असो, त्या ठिकाणी कॉलेजियम त्या ठिकाणी तयार केलं, ते नेमण्याचे अधिकार तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे बहुमत पूर्ण पार्लमेंटमध्ये तुमचं बहुमत आहे या संदर्भामध्ये आणि पार्लमेंट काही कायदा त्या ठिकाणी करू शकते, ओबीसींना न्याय देऊ शकते. अन्याय करण्याचा प्रकाश ठीक आहे, प्रसाद ठीक आहे. जी या दोन्ही राजकीय प्रतिनिधींना विनंती आहे. हरिभाऊ राठोडांचं एकदा मत यावर ऐकूया. तुमच्या आपापसातले वाद हे अधोरेखित झालेलेच आहेत. हरिभाऊ, आपल्याला काय या निमित्ताने मतप्रदर्शन करायचं आहे? आपल्यासाठी 30 सेकंद आहेत, पटकन. जी प्रकाश जींनी जो मुद्दा उपस्थित केला मी त्यांना परत सांगतो, 16(4) वाचा. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या सेवामध्ये नागरिकांच्या ज्या कोणत्याही मागासवर्गीयाला राज्याच्या मते पर्याप्त प्रयुक्त नसेल अशा वर्गाकरिता नियुक्ती किंवा पदे राखून ठेवण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. प्रकाशजी हे लक्षात घ्या तुम्ही. मी वाचतोय, तुम्हाला विजयंतीला द्यायचं ते सांगून द्या. ते तुम्ही शरद पवारला विचारा. 16(4)C नाही, शरद पवारला विचारा की तुम्ही आरक्षण दिलं कसं. पवार साहेबांना तुम्ही राजकीय आणू नका. तुम्ही नरेंद्र मोदीच्या घरी जा आणि तिथे नरेंद्र मोदी हे बघा, मग तुम्हाला काय म्हणायचंय प्रकाशजी? तुम्हाला हे म्हणायचं आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे की भटक्या मुद्द्यावर आरक्षण आहे. अहो ही जी तरतूद आहे, राज्याला अधिकार आहे आणि शेड्यूल नाही, देशभर आरक्षण आहे. हे फक्त महाराष्ट्रापुरतं आहे. त्याच्यामध्ये कुठे त्या ठिकाणी दिलेलं नाही. 16(4)C मध्ये आता मी वाचल्याप्रमाणे भारतीय संविधानामध्ये तरतूद आहे. त्याचं उत्तर आम्हाला द्या तुम्ही. अहो 1974 साली ज्यावेळेस आरक्षण दिलं भटक्या मुक्तांना, त्याच्यात 16(4)चा उल्लेख आहे. 16(4) कलमातून साबित आहे. तुमच्या समोर संविधानाचं पुस्तक घ्या आणि 16(4) अत्यंत स्पष्टपणे दिलेलं आहे आणि ते प्रमोशनसाठी दिलेलं आहे. प्रकाश गजबी आणि हरिभाऊ राठोड दोघांमध्ये चर्चेत हस्तक्षेप करतो. राम शिंदे आणि गुणरत्न सदावर्ते आपल्याला टप्प्याटप्प्याने बोलायला संधी देणार आहे. प्रकाश गजबी आणि हरिभाऊ राठोड या दोघांनीही थांबावं अशी त्यांना विनंती आहे, नाहीतर त्यांचा आवाजच बंद करावा लागेल, कारण आपल्याला अशा प्रकारे शब्दाला शब्द लावत वेळ नाही घालवता येणार आहे. राम शिंदेसाठी माझा पुढचा प्रश्न असणार आहे. रामभाऊ शिंदे, आत्ताच्या घडीला ही सगळी जबाबदारी नरेंद्र मोदी सरकारवर टाकण्याचा प्रयत्न होतोय, हे कितपत तर्कसंगत आहे? तशा प्रकारे ऍफिडेव्हिट मध्ये कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. राम शिंदे, आपण उत्तर द्यावं. विरोध करताय तुम्ही? हरिभाऊ 1 मिनिट थांबा, राम शिंदे उत्तर देत आहेत. सरकार या राज्यामध्ये मागच्या वेळेस आणि केंद्रामध्ये आलं तेव्हापासूनच आरक्षणाचे वाद वाढले. याच्या अगोदर आरक्षणाचे वाद नव्हते. कालवा करून हे चालणार नाही. सर्व महाराष्ट्राच्या हे लक्षात आले की या मागे कुणाचं कल्पित आहे आणि हे कोण करू इच्छित आहे हे सगळ्याला माहित झालंय. आणि फक्त मोदी सरकारचा हात आहे आरक्षण न देण्याबाबत. अहो प्रकाश गजबी आहे, मोदी सरकारने हे अफिडेव्हिट दाखल करायला महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना सांगितलं का? काही झालं की मोदी असं सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा म्हटलं आहे, शेड्यूल कास्टला शेड्यूल ट्राईबला आरक्षण देणे हे फंडामेंटल राईट आहे. प्रकाश गजबी इतरांना बोलू देणार आहात की नाही? राम शिंदे बोलतायत, एकदा ऐका त्यांचं म्हणणं. तुमचा तर्क पोहोचलेला आहे. राम शिंदे, आपण पटकन बोलावं. याच्यामध्ये हरिभाऊ राठोड आणि गजबी साहेब हे सरकार घटक पक्षातील प्रमुख व्यक्ती आहेत, नेते आहेत आणि ते इथे वादन घालायची काही आवश्यकता नाही. शेवटी हे जे कल्पित केलं आहे सरकारच्या वतीने जे सादर केलेलं आहे ते घटनाबाह्य आहे, हे चुकीचं आहे, मान्य केलं पाहिजे. हा महाराष्ट्र सरकारचा आहे, मोदीचा नाही. आणि मोदीजींच्या विषयामध्ये सारखं काही झालं की मोदीवर बोट दाखवा
हा जो प्रकार चाललाय तो हा गंभीर आहे, हा भटक्या विमुक्तावरती अन्याय करणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून हे आपण गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठीचा पुढचा प्रश्न आहे, न्यायालयात जर आता असं अफिडेव्हिट, असं प्रतिज्ञापत्र दाखल झालेलं आहे, यानंतर पुढे काय? आता पुन्हा एकदा कोणत्या ना कोणत्या तरी घटनादुरुस्तीच्या साठी विशेष अधिवेशनाची वाट पाहायची का या संदर्भात न्यायालयात लढाई चालेल? सदावर्तेजी. MLC जे प्रकाश गजबी आहेत त्यांच्या थोडंसं मी ज्ञानात भर घालू इच्छितो की म्हणजे रिप्रेझेंटेशनच्या संदर्भात, पदोन्नतीच्या आरक्षण आणि आरक्षणाच्या संदर्भात राज्याचा तो विषय असतो एक. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, प्रकाश गजबीजी पुस्तकं म्हणजे डोक्यात वाचून घालायचे असतात आणि ज्ञानार्जनावर बोलायचं असतंय. कधीतरी तुम्ही संविधान वाचत असाल, दररोज संविधान वाचत असतो मी न्यायालयामध्ये आणि त्याचं चिंतन करत असतो त्याच्यावर. एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्याकडे रिझर्वेशनचा कायदा तयार झालेला आहे. रिझर्वेशनच्या कायद्यामध्ये स्पष्टपणे ह्या सगळ्या भटक्या विमुक्तांना पदोन्नती आरक्षणाचा लाभ सांगितलेला आहे आणि त्या अनुषंगानं म्हणजे उच्च न्यायालयात आणि मॅट कोर्टामध्ये ज्यावेळेस म्हणजे संदिग्धता आणली राज्य सरकारांकडून, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण येताना आम्ही ज्या SC STच्या संदर्भातचा रिप्रेझेंटेटिव्ह डाटा आम्ही आमच्या लेवलवर सुद्धा पालिकेपासून ते इतर असतात आणि आम्ही ते दाखवल्या. परंतु काय झालं की भटक्या विमुक्तांचे जे नेते होते त्यांनी खरं तर तशा प्रकारची तयारी व्यूहरचना करायला पाहिजे होती, परंतु मला असं वाटतं हरिभाऊंना एकटं पाडण्यात आलं आणि हरिभाऊ एकटे पडले, जास्त मदत कोणी केली आणि त्यामुळं काय झालं की या गोष्टीचं सोनं करून घेण्यासाठी अजित पवार असतील किंवा त्यांच्या राष्ट्रवादीतले लोक असतील जे मराठा आरक्षणामुळे उडाले होते, त्यांनी हे रिझर्वेशन कसं घालवावं आणि संविधानाला बदनाम कसं करावं, संविधानाला बदनाम संविधानाला बदनाम करावं. ते साहेब तुमचे असतील, माझा एकच साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला पण सांगतो, माझं पण ऐका, कोणी संविधानापेक्षा मोठा नाही, मोठा नाही, बिलकुल नाही. तुम्हाला जेवढे बाबासाहेब आहेत त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त बाबासाहेब प्रिय आहे. तुमची तकलादू आहे, बेगडं प्रेम आहे का? आमची तकलादू नाही, तुमची तकलादू असेल. राष्ट्रवादीने जे दलितांसाठी काम केलं दुसरा कुठला पक्ष करू शकत नाही. हे वस्तुस्थिती आहे. वस्तुसेवात नाही, तुम्ही असाल, आम्ही नाही. प्रसादजी, माझा एक मुद्दा राहून जाईल बघा. या चर्चेला वेळेची मर्यादा आहे आणि फारच वैयक्तिक पातळीवर आपल्याला या चर्चेला नेताना लोक दिसत आहेत. मला हस्तक्षेप करावा लागेल. प्रकाश गजबी आणि गुणरत्न सदावर्ते, आपण दोघांनीही तात्काळ थांबावं. वैयक्तिक या चर्चेला नेऊ नका, वैयक्तिक या चर्चेला नेऊ नका. गुणरत्न सदावर्ते आणि प्रकाश गजबी, आपण दोघांनी थांबावं. हरिभाऊ, आपला मुद्दा मांडण्याची संधी आहे. चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे, 1 मिनिट उरलाय शेवटचा. माझा एकच मुद्दा प्रसादजी, माझं काय म्हणणं आहे की ज्या कमिटीने सांगितलं हे असंविधानिक आहे, आरक्षण भटक्यांचा असंविधानिक असं म्हटलं, त्या कमिटीने सुद्धा हा जो अभिप्राय दिलाय तो इट्सेल्फ असंविधानिक आहे. गुणवंत सदावर्ते त्यांनी जो अभिप्राय दिला. प्रकाश गजबी, आपण हरिभाऊंचं ऐकणार आहात की नाही ऐकणार आहात? गुणरत्न सदावर्ते शांत बसलेत. प्रकाश गजबी, आपण हरिभाऊंना बोलायची संधी दिली आहे. उद्या ते शपथपत्र मागे घेतलं पाहिजे. शपथपत्र असंविधानिक आहे. हरिभाऊ राठोड, जर समजा हे असं झालं नाही तर काय करणार आहात? हरिभाऊ, पुढे काय करणार आहात? एक डुबवणार आम्ही सरकारला समुद्रात नेऊन. हे असं सरकार नकोय. सगळे मागासवर्गीयांचे आरक्षणाचा बट्ट्याबोळ करणार एक मत विरोधात असणारं सरकार केंद्रामध्ये आहे. राठोड साहेब, तुम्ही लक्षात घ्या. सगळं आरक्षण झालं, ओपनली तुम्ही भरताय, सगळे पद ओपनली भरताय. काय गजबी आहे म्हणून तुम्ही जोराने बोलत असताल, त्याच्यापेक्षा आम्हाला गजबी आहे. कायद्याचं काम कायदा करतो. तुम्ही गजबी आहे, तुम्ही चर्चेला तरी कसे येता इथे? तुमची हिंमत कशी होते? तुम्ही बोलायची हिंमत कशी होते? तुम्हाला शब्द नाही.
पवार तुम्हाला- साहेबांना बोलण्याची अहो, तुमची हिंमत कशी होते? तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत चर्चेला येऊ नका. आपण आदर राखायला पाहिजे. प्रश्न विचारणार संविधानाने दिलेला अधिकार आहे. हो, तुम्ही दिलेला नाही, संविधानाने दिलेला आहे. आम्हाला सुद्धा संविधानामुळे आम्ही बोलतोय. हे ठीक म्हणतात आहे तुम्ही ठीक आहे या कसे या या चर्चेला आणि अशा पद्धतीनं पुढे नेता येणार नाही. आपल्याला या चर्चेतून मार्ग कसा पुढे काढला जाईल याची अपेक्षा होती. पुन्हा एकदा काय दिसलं, आला अंगावर ढकललं केंद्रावर. त्याच पद्धतीची भूमिका ही न्यायालयातल्या प्रतिज्ञापत्रातही दिसली आहे. जे प्रतिज्ञापत्र सांगतंय की भटका विमुक्तांना पदोन्नतीत आरक्षण देता येणार नाही. अशा प्रकारच्या भेदभावाची भूमिका का होती याचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केला. तो वादात अडकलेला दिसतोय. अर्थात हा वाद आज जन्माला आलाय, तो पुढे भविष्यात राजकीय दृष्ट्या वाढत जाईल अशी ही चिन्ह आहेत. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.